महाडचा चवदार तळे सत्याग्रह ही केवळ पाण्याची गोष्ट नाही, तर ती एका महामानवाने मानवी गुलामगिरीच्या चिंध्या करून मानवी हक्कांचा ध्वज फडकवल्याची ऐतिहासिक गाथा आहे। खाली या सत्याग्रहाचे अत्यंत सखोल डीप डिटेल टप्पे दिले आहेत। 1. पार्श्वभूमी। पाणी हे केवळ निमित्त होते। 1923 मध्ये मुंबई कौन्सिलने बोले ठराव संमत केला होता, ज्यानुसार सर्व सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले होते। महाड नगरपालिकेनेही हा ठराव स्वीकारला होता, पण प्रत्यक्षात सनातनी लोकांच्या दहशतीमुळे कोणताही दलित तळ्याला स्पर्श करू शकत नव्हता। बाबासाहेबांनी ठरवले की जोपर्यंत आपण कृती करत नाही तोपर्यंत हा कायदा कागदावरच राहील। 2. 20 मार्च 1927 तो ऐतिहासिक दिवस महाडमध्ये कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद भरवण्यात आली होती। परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 20 मार्चला सकाळी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक शांततेत चवदार तळ्याच्या दिशेने निघाले। तो क्षण बाबासाहेब तळ्याच्या पायऱ्या उतरले। त्यांनी वाकून आपल्या हाताच्या ओंजळीने पाणी घेतले आणि ते प्राशन केले। अर्थ, हे पाणी पिणे म्हणजे तहान भागवणे नव्हते, तर ती आम्ही सुद्धा माणसे आहोत ही जगाला दिलेली गर्जना होती। 3. प्रतिगामी लोकांचा हल्ला आणि विटाळाचा दावा सत्याग्रह शांततेत पार पडला, पण त्यानंतर अफवा पसरवण्यात आली की दलितांनी जवळच्या वीरेश्वर मंदिरात प्रवेश केला आहे। या अफवेवरून सनातनी लोकांनी लाठ्या काठ्या घेऊन परिषदेच्या ठिकाणी असलेल्या लोकांवर हल्ला केला। अनेक कार्यकर्ते जखमी झाले, पण बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना शांत राहा असे सांगून संयम राखला। 4. तळ्याचे शुद्धीकरण। अत्यंत दुःखद घटना। सत्याग्रही गेल्यानंतर सनातनी लोकांनी तळे अपवित्र झाले आहे असे मानले। त्यांनी तळ्याचे शुद्धीकरण करण्यासाठी 108 पंचगव्य घडे, ज्यामध्ये गायीचे शेण, गोमूत्र, दूध, दही आणि मध होते, तळ्यात ओतले। ही घटना बाबासाहेबांच्या जिव्हारी लागली। त्यांना याचे आश्चर्य वाटले की ज्या धर्मात प्राण्यांचे मलमूत्र पवित्र मानले जाते, तिथे एका विद्वान माणसाचा स्पर्श विटाळ मानला जातो। 5. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृती दहन। सनातनी लोकांच्या शुद्धीकरण कृतीला उत्तर देण्यासाठी बाबासाहेबांनी पुन्हा महाडमध्ये येण्याचे ठरवले। यावेळी त्यांनी अधिक आक्रमक पाऊल उचलले। त्यांनी समतेच्या आड येणाऱ्या आणि विषमतेचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहन केले। मनुस्मृती दहन हा केवळ कागद जाळण्याचा प्रकार नव्हता, तर तो विषमतेचा विचार मुळापासून उखडून टाकण्याचा प्रयत्न होता। 6. 9 वर्षांचा कायदेशीर लढा कोर्ट बॅटल। महाडच्या सनातनी लोकांनी दावा केला की हे तळे खाजगी आहे। हा खटला महाड कोर्टातून सुरू होऊन मुंबई हायकोर्टापर्यंत गेला। बाबासाहेबांनी स्वतः या खटल्याची बाजू मांडली। अखेर 17 मार्च 1937 रोजी जवळपास 10 वर्षांनी मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की चवदार तळे हे सार्वजनिक आहे आणि दलितांना तिथून पाणी घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे। या सत्याग्रहाचा सखोल परिणाम 1. आत्मभान। या घटनेमुळे शोषित समाजाला पहिल्यांदा आपल्या ताकदीची आणि हक्कांची जाणीव झाली। 2. स्त्री पुरुष समता। डिसेंबर 25 हा दिवस आजही भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून पाहिला जातो, कारण मनुस्मृती दहनातून स्त्रियांच्या गुलामगिरीचाही निषेध करण्यात आला होता। 3. लोकशाहीचा पाया। हा सत्याग्रह म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम 15 भेदभावास प्रतिबंध ची पूर्वतयारी होती।